स्टॉक करायचं. बाकी तिकडे मागे काय काही जास्त दिवस नाही झाले बांधून, 8 दिवस आपलं 1 वर्ष. भास्कर काय काय केलेलं आहे तुम्ही इथनं? बिल्डिंग ज्या ज्या गोष्टी खराब आहे, हे रोड काय झालेले आहेत का? हो झालेलं आहे. असं आणि हे हूज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? नाही फालतूगिरी बंद करा. काय सेटल झालेलं आहे म्हणताय? हे असं निघायला पाहिजे. स्वतःच्या घरात निघाल का असं? त्या समोरची पायरी सांगणार स्वतःच्या घरात निघाल का? यांना ब्लॅकलिस्ट करा बरं. यांना मास्करांना ब्लॅकलिस्ट करा. कुठे आहे इरिगेशन मॅडम माझ्याकडे ब्लॅकलिस्ट? येस मॅम. हे असं कसं होऊ शकतं? ही पद्धत आहे का? नाही मॅम. त्यांचे वडील पण इंजिनियर होते ना. हा, लोकांचं काय नुसतं असं चुना लावायचा का लोकांवर? ऐकत नाही मॅडम. यांना ते गिट्टी टाकली होती अतिशय arrogant आहे तो. काढलं नाही. हा, माझ्या शेतात ही पद्धत आहे का? बिल्डिंग कुठं मॅडम, तारी कुठं, ते कोण घेणार तुम्ही आता? दूर व्हा सगळे. अंतर ठेवा. अंतर आपसामध्ये अंतर ठेवा. जितके फॉल्ट तुम्ही केलेले आहेत ते सगळे रिपेअर व्यवस्थित रिपेअर करून पाहिजे. आणि तुम्हालाही सांगते 5-50 वर्ष काय झालं नाही पाहिजे या बिल्डिंगांना. झालं तर मग मी आहेच. मग इथंच आहे अमरावती. काय तर दर वेळेला आपण काय बोलायचं नाही, करायचं नाही, आपलं चाललंय फालतू. काय पद्धत आहे काही? ही पद्धत असते का कन्स्ट्रक्शनची? हा, मग तुम्ही त्याला अप्रूव्ह केलं. अशा बिल्डिंग आम्हाला हस्तांतरित करायला हे तुम्ही पाहून घ्यायला पाहिजे होतं. आणि हँडओव्हर कसं काय करून घेतलं? कुठे आहे सचिव? कुठे आहे? मॅडम सचिव बोला. हँडओव्हर त्यांचं पत्र आलं होतं. पत्र काही करायचं असते का? नाही आणि आपल्या ज्या बिल्डिंग कम्प्लीट तेव्हा नाही तर मॅडम आपण फोटोग्राफ घेतले तेव्हा बिल्डिंग व्यवस्थित. एक मिनिट. हे तुम्ही तुमच्या घरून देणार आहे का? मग सरपंचाला म्हणजे आता एक काम करायचं आपण, याला जास्त आपण एक्सटेंड नाही करू. जे जे काही लिस्टिंग आहे ते करा. कॉन्ट्रॅक्टर करणं पूर्ण व्यवस्थित करून घ्या, नाही तर ब्लॅकलिस्ट करा. येस करून नसेल देत. पाणी गळत आहे का कुठं? ते पण बघा. सगळं बघा. हे पावसाळा होऊ द्या आणि पावसाळ्यानंतर हे सगळं व्यवस्थित करून घ्या. काय कशासाठी आहे? एवढे शिकलेले सवरलेले तुम्ही इंजिनियर, तुमचा बाप. एक बिल्डिंग नाही, प्रत्येक बिल्डिंग मध्ये धिंगाणा झाला असं. चला मग पाहायला पूर्ण बिल्डिंग पाहायला चला. नाही करून घ्या. बाजूला बस. नाही मी गेल्यानंतर तुम्ही सगळं चेक करा. बस स्टॉप बघूया आपण. चला. वॉटर सप्लाय कोणाकडे आहे? 3 तास लागते 200 लिटरचा ड्रम भरायसाठी मॅडम. वॉटर सप्लाय वाल्यांना बोलवा. सगळं करा. ठीक आहे. भाऊ कोण आहे कॉन्ट्रॅक्टर वॉटर सप्लाय? गोंदियाचा कॉन्ट्रॅक्टर. गोंदियाचा माय बी नका. काय आता शिव्या झाले लावून करायचं. काय भानगड आहे? आणि पाणी व्यवस्थित आहे मॅडम. कसं व्यवस्थित आहे पाणी? तुम्हाला राहिलं सगळ्या बिल्डिंग फिरा आता मी गेल्यावर आणि करून घ्या. ठीक आहे. ते बघ हे काय आहे आता? आता तर निघालेलं आहे. इश्यू आहे ते इथं पूर्ण काळी माती आहे. याच्या हिशोबाने हे जर काम झालं होतं करताना चांगला पाहिजे त्यामुळे ॲक्च्युली बाकी बांधलेलं बघा मॅडम. हे काही मध्ये नाही. हे RCC स्ट्रक्चर आहे आणि एकाचा लोड बेरिंग भाग तो सेटल आहे. आणि मुरुम भरला असं आता करून घ्या. काढून मुरुम भरून. ते करून This is no reason. This is no reason. यांनी काय पायऱ्या नंतर केल्या काय? त्यात नाही केलं. ते स्ट्रक्चर पण वेगळा भाग आहे. एकत्र नाही झालं. जायला इथं रफिंग टाकलं.
सिंगल पाईप दिली आहे ते मोठे भरून पाहिजे पोचाने भरून ट्रॉली दिली काही पोचाने भरून बघा पाणी जर आलं बघा कसं आहे 40 एकराचं पाणी पुनर्वसनाचं पाणी रोडवरचं पाणी एवढी कचरा अडकला तर पूर्ण बॅक वाटो झालेला आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. म्हणजे पुढे त्याच्यामुळे उडून राहिलेला कचरा लागलेला मी दाखवतो आता दाखवतो हे बघा या लोकांना त्यांची गरज सोडून इथे राहायला यायचं आणि तुम्ही जर याच्यामध्ये हायगाईज करत असाल तर मग हे रस्ते कॅन्सल करा आणि आम्हाला मोठे करा हाईटला का जेणेकरून त्याच्यातून कचरा निघाला पाहिजे ग्रामपंचायत काय काय करता येईल ते बघा काय काय करता येईल ते बघा नाही शक्य आहे ते आपण कशातून दुसऱ्यातून करून घ्यायचं पण पुनर्वसनाला एवढे पैसे येऊन तुम्ही लोक अशी चिल्लरगिरी करता असे एनओसी देता तुम्ही हा कसं आहे असं काय डोंट गिव्ह डिपार्टमेंट आहे जसं आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे पण ते आमची एव्हरीबडी आय विल टेक केअर ऑफ दिस व्हॉट एव्हर सगळे आता मी गेल्यानंतर तुम्ही लोक सगळ्याकडे फिरा आणि ते सगळे बिल्डिंग बघा जिथे जिथे रिपेअरिंग आहे आता नोटिंग करा आणि मला ते व्हॉट्सअपवर पाठवा येस मी पाठवतो पर्सनली पाठवतो इरिगेशन वॉटर सप्लाय कुठे गेलं व्यवस्था पाहिजे आम्हाला पाण्याची विहीर पाहिजे वॉटर सप्लाय हँडपंप केलाय विहीर कामून जेवण पाणी जर बंद झालं आम्हाला प्यायला पण पाणी नाही पाणीच नाही घ्या ते आणि इथे जर असतं तर आपण त्यांनी आपल्याला याच्यामध्ये तिकडे सांगून द्यायला गेली असती विहीर त्यांनी. आपली विहीर जी मागे पण झाला होता तो विषय सांगून जेवण खरं. झालेली बरं याचं आपण आता मी मुंबईला चालली आहे पुढच्या आठवड्यात आल्यानंतर बैठक घेऊ त्याच्यामध्ये तुम्ही काय काय नोंदी घेताय ते घ्या आणि व्यवस्थित 1 महिन्याच्या नंतर मला सगळं नीटनेटकं पाहिजे मॅडम रिक्वेस्ट आणि ते सगळ्या करायचं आहे तर थोडंसं पावसाळ्यानंतर ठीक आहे पावसाळा होऊ आम्ही आधी नोटिंग घेतो प्रोसेस चालू करतो पण काम मात्र थोडंसं आणि जे आमचं हस्तांतरण झालं ते रद्द करा हस्तांतरण रद्द करा जोपर्यंत काम होते ग्रामसभेतूनच एक मिनिट पण आपण ते करूया एक मिनिट ऐका तुम्ही तुमची मला ऍटिट्यूड नाही आवडत आहे लोकांना इथे यायचंय तुम्ही ग्रामसभेतून सचिवाला किंवा कोणालाही पटवान तिथल्या एखाद्या 2 माणसाला पटवून जर तुम्ही जर ते ठराव ग्रामसभेचा ठराव घेतला पण आता एक लक्षात ठेवा आपल्याला लवकरात लवकर इथे यायचंय जे चुका झाल्या त्या दुरुस्त करून आपण इथे घेऊया आणि ते सचिव कुठे आहे आणि काही लोकांना प्लॉट वाटप व्हायचे तू बाई आहे म्हणून तुला माफी नाही ठीक आहे मी पण बाईच आहे आणि मी हमखास काम करते सगळीकडे आणि तुला समजत नाही का नियम नाही समजत का समजत नसतील तर नोकरी सोड बिलकुल नोकरी सोड तुला जर समजत नसतील तर हस्तांतरण करताना असं कसं तुम्ही हस्तांतरण करून घेता हा अरे पण तुमचे डोळे अंधळे आहे का मॅडम ते आम्हाला माहिती पडलं मॅडम ते मसानाची भीत म्हटलं 7 फुटाची मागितली ती अजून 86 नाही झाली आहे कारण की अँगलच वाढले त्याला तार वाढले कारण की तिकडे पूर्ण रावटी आहे मी आहे झोपडपट्टी एरिया एकदमच असं म्हणजे लहान लहान लेकरं आहे ते भेटणार नाही काय आता तुम्ही फिरून एक सगळे लिस्ट करा जे जे काय काय मग आले पुढच्या इकडे तो ठराव कॅन्सल करा आता मॅडम करता की नाही चालेल